तर हॅलो गाईस, मी तुमचा लाडका यश मोरे. तर आजचा टॉपिक आहे जो मागच्या टायमीचा व्हिडिओ राहिलेला पार्ट 1 हॉरर स्टोरी मित्राची. तेच आपण कंटिन्यू करणार आहे पार्ट 2 मध्ये. तर त्याच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर हॅलो गाईस, तर आपल्याला पुढची स्टोरी कव्हर करू लवकरात लवकर. तर काय झालं एक्झॅक्ट तुम्हाला सांगतो, मग त्या व्हिडिओला एकदम मिस करू नका. तर त्याच्या मंतरला म्हणजे मम्मीला त्याच्या ते जाणवलं काय की नाही का, जे सायकलवर कपडे ठेवलेत तर त्या सायकलीत असं वाटायचं की कोणतरी माणसं बसले ते किंवा कोणतरी बसले. आणि ते पॅसेजमधनं अक्षरशः आहे ना, तुम्ही विचार पण नाही करू शकत की ते पॅसेजमधनं त्याला नाही का की जायला यायला तिच्या मम्मीला भीती वाटायची. बघा तुम्ही की नाही का असं सारखं नजर जायची. परत त्यांची जी किचनची खिडकी आहे त्या खिडकीतनं ते अशी बघायची. तर नाही का असं जे वाटायचे कोणतरी नाही का मध्यरात्री 3 वाजता जिना चढतंय आणि त्या जिन्याचा आवाज घरात यायचा. खिडकीतनं अशी सावट दिसायची. आणि एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, कंटिन्यू दिसायला लागलं. तर तुम्ही विचार नाही करू शकत की नाही का ते झालं. त्यानंतर त्यामध्ये नाही का असं वाटायचं की नाही का घुंगरांचा आवाज येतोय अक्षरशः. मध्यरात्री कोणाला उठवणार, काय करणार. मग तिला घुंगरांचा आवाज यायचा. मग कोणाच्या तरी कुठल्या तरी बाईच्या ओरडायचा आवाज यायचा. मग ती काय करते की तिच्या संगत खूप दिवस असं घडत असतं. पण एक दिवशी ती तिच्या फॅमिलीला सांगते काय की नाही का असं माझ्या संगत घडतंय, खूप दिवस झाले घडतंय, पण नाही का आज मी बोलले की मी सांगावं तुम्हाला की नाही का काय घडतंय काय नाही. तर काय झालं, ती सांगते फॅमिलीला. थोड्या दिवसानंतर तर काय करणार, ती जी डेड होती म्हणजे तिला मारायच्या आधी तिला असे सगळं दिसतं, हे असं झालंय ते तसं झालंय. अक्षरशः ते अख्ख्या घराचे हँग होते नाही का की विचारात पडतात की असं काय झालं जे सांगत की नाही का अशी घटना सांगत होते मारायच्या आधी हे ते नाही का. तर मग त्याला विचारात पडले. मग थोड्या दिवसानंतर त्याला दुखवटा होता. मग नाही का खूप घरात असं वेगळं वातावरण होतं. ते मग दुःख म्हणत होते. मग काय जरा दिवस गावाला गेले दुःख विसरायला. घरच्यांना बोलवलं. तो सांगत होता मित्र की ते लोक गावाला गेले अक्षरशः. मग थोडे दिवस राहिले बिले, मग माइंड बिंड फ्रेश करून आले गावावरनं आले नाही का. मग थोडे दिवस 1-5-6 महिने गेले, जरा ते काळ त्यांच्या आयुष्यात सगळं चांगलं चाललेलं नीट. मग त्यांनी काय केलं की त्याचा फादर संगत घडायला लागला. फादर ड्रिंक बिंक करायचा, दारू बिरू प्यायचा. तर मग ह्यांना दवाखान्यात नेऊन बरं बिरं करायचे, पण ते काहीतरी व्हायचं. मग एक दिवशी काय झालं, तो खूप नशेत होता. अफ्फट म्हणजे अफ्फट त्याचा फादर. मग त्याला फादर झोपलेला नशेत होता. तर मग ते पोरं बिरं आजूबाजूला बसलेले. मग त्याला एक खिडकीत नाही ना त्यांचे वडील दिसले. ते त्यांना बोलत होते माझ्यापाशी ये, असं तसं नाही का त्यांना बोलत होते खूप, खिडकीत बसलेले. मग खिडकीत मग त्यांना त्यांची आई दिसायला लागली. मग त्यांना ना असं वाटायचं की त्यांची जी टीव्हीच्या बाजूची खुर्ची आहे, त्या खुर्चीची इथे सावट दिसतंय. तुम्ही विचार करू शकता. लय आकडे झालं 2000. मग ते कधीतरी आधीमध्ये यायचे, त्यांना खुर्चीचं दिसायचं. त्यांना ती जी किचन जी हॉलची आणि किचनच्या मध्ये एक भिंत आहे, तिथे एक स्क्वेअर म्हणून एक अशी खिडकी होती. आणि त्या खिडकी स्क्वेअर आहे ना, तर आरपार दिसायची. त्यांना वाटायचं कोणतरी बघते त्यांना खिडकीतनं. अक्षरशः तुम्ही विचार नाही करू शकत की नका त्यांना असं नशीब दिसायचं. तर पोरांना काय वाटायचं की नशा करते ते नशा करते ते म्हणून त्यांना नाही का असं जाणवते गोष्टी. तर कुठले पोरं जास्त लक्ष नव्हते देत नाही का त्यांच्याकडं की असं होतंय तसं होतंय यांच्या संगत. तुम्ही विचार करा की नाही का ते किरकोळ गोष्टी म्हणून सोडून द्यायचे पोर. नंतर नंतर त्यांच्या फादरला नाही का जे टॉयलेटला जातो, तर टॉयलेटला रात्रीचे उठले. आणि रात्रीचे उठल्यानंतर ना टॉयलेटला जाताना जो मध्ये पॅसेज आहे बाथरूम आणि त्याच्या आधी एक बेडरूम लागतं त्यांचं टॉयलेटच्या आधी. तर त्यांना जाता ते क्रॉस करायला लागायचं आणि अंधार असायचा अख्ख्या बेडरूममध्ये. तर ते जेव्हा क्रॉस करायचे तेव्हा क्रॉस करता करता त्यांना अख्ख्या बेडरूममध्ये असं वाटायचं कोणतरी बघते बेडरूमच्या आतनं. मग ते इग्नोर करायचे की नाही का हे काय असं तसं.
एकदा केलं, दोनदा केलं, पण त्यांना अक्षरशः आहे ना त्यांनी लाईट चालू केली आणि लाईट चालू करून बघितलं की कोण म्हणजे का असं भास होते. तुम्ही विचार करा. मग थोड्या दिवसांनी म्हणजे नाही का असं एक 3-4 महिने त्यांची डेट झाली या कारणाने. तर त्याच्यानंतर मग त्याची जी आजी होती, तर त्या आजीसोबत पण एक किस्से झालेले आहेत की ती जेव्हा आंघोळ करून यायची तेव्हा तिला नाही का असा घुंगरांचा आवाज यायचा की नाही का असं हॉलमध्ये कोणतरी दिवसचा ढवळ्यावर दुपारचं कोण नसायचं. तर ते मग असं घुंगरांचा आवाज यायचा किंवा असं वाटायचं की हॉलमध्ये कोण आहे, कोण नाही. कधी इथनं बेडरूममधनं आवाज यायचे, भास व्हायचे. मग ते रात्रीचं पण कधी नाही का आपलं असंच जरा माणसाला जाग येते तर असं वाटायचं की उशाला कोणतरी बसले. अक्षरशः एकदा तो मला सांगत होता की एकदा काय झालं त्याची आजी झोपलेली आणि झोपलेले तर कोणीतरी तिचा पाय वाढला. बघू शकतो की अर्ध्या रात्रीत कोणीतरी तिचा पाय वाढला तर ती डचकून उठली तर बघते तर कोणच नाही. मग तिला पण नाही का असं फ्रीज ती किचनमध्ये गेले की कधी कधी तिला रात्रीचा फ्रीजच्या इथं नाही का भास व्हायचे कोणतरी तिला तिकडनं बघते किंवा कोणतरी अचानक आपण असं नाही का काम करत असं काम करता करता इकडं तिकडं नजर गेली आणि असं आपण गपदिशीने बघितले की असं वाटायचं खूप अंधार एक काळा सावट दिसायचा अक्षरशः. कुठल्या तरी कोपऱ्यात कोणतरी दिसायचं. मग एक सांगतो तुम्हाला की जेव्हा ती जी डेड व्हायच्या त्या दिवसाच्या टायमिंगला तिला अक्षरशः तिचे घरचे दिसत होते. तिची आई, तिचा बाप, तिचे जे नाही का नाते होते की जे तिच्या मैत्रिणी ते तिला दिसत होते त्या टायमिंगला. विचार करा. आणि ते कोपरा बघायचे, यो कोपरा, तो कोपरा, तो कोपरा, तो कोपरा. तिला ते कोपऱ्यात दिसायचे, ते बोलवायचे. तिला कळून आलं पण ते एक निमित्त झालं आणि ती अक्षरशः डेड झाले. त्याच्यानंतर ना तिथे जे पोरं असायचे त्या पोरांना पण भास झालेले आहेत. तर एवढं आई बाप हे ते गेलं तर त्या टायमिंगला पण ते म्हणत होता की आम्हाला पण त्या टायमिंगला भास झाले ते दिसायचं हे करायचं ते करायचं पण आम्ही नाही का घरचे म्हणून आम्ही सोडायचो म्हणजे नाही का असं हे लक्ष नव्हतं तिथे एवढं गोष्टीत. त्या पोरांना पण तिथं काहीतरी जाणवले. अक्षरशः त्यांनी 8 वर्ष त्या घरात काढले तर त्यांना कितीतरी गोष्टी जाणवल्या पण ते कुणालाही सांगत नव्हते, त्यांना शेअर करत होते का. तुम्ही विचार करा आणि ती जी शक्ती होय ते ना जेव्हा 3-4 जणांना घेऊन गेले तेव्हाच ते मुक्त झाले. तर असे नाही का गोष्टी सांगत होता की तर त्याच्या संगत पण काहीतरी किस्सा घडलेले की त्याला पण तेच जाणवायचे जे त्याच्या आईला जाणवले, जे त्याच्या फादरला जाणवले, जे त्याच्या आजीला जाणवले त्याला पण कितीतरी जाणवले. त्यातला एक किस्सा सांगतो की त्याची एक बहीण होती आणि त्याची जी बहीण होती ती अशी की नाही का आपले फिरत होते रात्रीचं इथे फोनमध्ये बघत बघत फिरत होते. तर ती बेडरूमच्या दिशेने बघत होती तर अचानक तिला काचेत आणि तिचा फादरचं रिफ्लेक्शन दिसला. तुम्ही बघू शकता त्यांचे डोळे लाल म्हणून त्या टाईमला तिच्या मनात काय आलं असेल म्हणजे तुम्ही अमेझिंग पण करू नाही शकत की एखाद्या काचेतनं अर्ध्या रात्री 2-3 वाजता ती फोनमध्ये टाइमपास करत असताना तिला असं दिसू शकतं. इमेजिन करा तुम्ही की एखादा व्यक्ती असेल की त्याच्या अवस्था काय होईल. की जेव्हा तिने तिच्या भावाला त्या गोष्टी सांगितल्या तेव्हा त्याच्या अंगावर काटा आला की त्या घरात राहायचं का नाही. विचार करा. तर चला आजचा टॉपिक आपल्या इथंच थांबू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ असेच ते तुमच्यापर्यंत पोहोचले. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.